आयुष्यभर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं, पण पर्सनल लाईफमध्ये ते हारले. गावामध्ये देवासमान मानणाऱ्या शिक्षक बापाचा प्रियकराच्या मदतीने लेकीनंच खून केल्याची घटना घडली आहे. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी बापाचा मृतदेह गावाबाहेर असणाऱ्या झाडी झुडपात टाकून दिला. नेमकं या हत्यामागे काय कारण होतं आणि कशा प्रकारे बापाला मारलं आणि पोलिसांनी कशा पद्धतीनं तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. विजापूरच्या इंडी शहरातील पंचशील नगरमध्ये राहणारे निवृत्ती शिक्षक सिद्धप्पा अंजुटुकी वय 62 यांचा बेडशीटमध्ये गुंडाळलेला मृतदेह रस्त्याकडेला असणाऱ्या झाडी झुडपामध्ये काल सकाळी आढळून आला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि आधी मृतदेहाची ओळख पटवली. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर धारदार हत्याराचे वार असल्याने त्यांची हत्या झाली होती हे निश्चित झालं. इंडी पोलिसांनी गावामध्ये चौकशी करत निवृत्ती शिक्षक सिद्धप्पा अंजुटकी यांची हिस्ट्री शोधली असता गावातील ते एक आदर्शवादी शिक्षक असल्याचं समोर आलं. मग अशा माणसाची हत्या कोण करेल या प्रश्नाने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. गावामधील गुप्त खबरीद्वारे त्यांनी शोध केला असता एका नातेवाईकांनी माहिती दिली की मयत सिद्धप्पाच्या मुलीचे विजापूरमधील संतोष उर्फ भीमाजी गणपत शिंदे याच्यासोबत अनैतिक संबंध असून यातून बाप लेकीचे भांडण सुरू आहेत. एवढ्याच शब्दाचा धागा धरून इंडी पोलिसांनी आपल्या तपासाचा मोर्चा मुलीकडे वळवला आणि समोर आली नात्याला काळं फासणारी हिस्ट्री. सिद्धप्पाच्या मुलीचं लग्न विजापूरमधील एका चांगल्या कुटुंबात करून दिलं होतं, मात्र कोरोना काळामध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला आणि ती गावातील संतोष उर्फ भीमाजी शिंदेच्या सोबत तिचे अनैतिक सूत जुळले. विधवा मुलीच्या लव्ह स्टोरीमुळे नातेवाईक शिक्षक बापाची आबरू काढू लागले. त्यामुळे संतापलेल्या बापाने मुलीला अनेक वेळा समजावून सांगितलं, पण अनैतिक संबंधात आंधळी झाल्याने ती बदलली नाही. मुलीच्या कृत्याने वडील सिद्धप्पाने आपल्या पेन्शनमधील पैसे मुलीला देण्याचे बंद केले. त्यासाठी दोघांमध्ये देखील वाद सुरू झाला. पण पैसे देण्याचे बंद का केले याचा विचार केला तर तिचे अनैतिक संबंध समोर आल्याने शिक्षक बापाने पैसे देण्याचे बंद केले होते. त्यामुळे मुलीने थंड डोक्याने प्रियकराला सोबत घेत शिक्षक बापाचा काटा काढण्याचं प्लॅन आखला. रात्री मुलगी घरी आली, बापासोबत वाद घालू लागली आणि काही वेळातच तिने प्रियकर संतोष शिंदेला घरी बोलावून घेतलं. त्यावेळी दोघांनी मिळून वडिलांच्या डोक्यावर छातीवर धारदार हत्याराने घाव घालून त्यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने गाव शांत झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास बापाचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून इंडी चडचण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपात टाकून दिला आणि सकाळी रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यामुळे इंडी पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या खुनाचा छडा लावला आणि दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. खरं तर शिक्षक असणाऱ्या सिद्धप्पाने असंख्य विद्यार्थी घडवले, मात्र स्वतःच्या मुलीवरचे संस्कार कमी पडल्याने त्यांना जीवाला मुकावं लागलं.